विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामनवमी उत्सव 2026 अंतर्गत उद्या फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आज पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। विशेष म्हणजे या फूड फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आपली पाककला सादर करण्याची संधी मिळणार असून साई भक्तांना विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येणार आहे। दरम्यान फेस्टिवलमध्ये स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आयोजकांकडून देण्यात आल्या आहेत। उद्याच्या या फूड फेस्टिवलला साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। रिपोर्टर ज्ञानेश्वरी नांदेकर, SN24 शिर्डी। साईबाबा विश्वस्त सेवा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने यावेळी फूड फेस्टिवलचा जे आपण गाळे दरवर्षी बनवतो यावेळेस जादा प्रमाणात बनवले। मागच्या वेळेस 15 होते, यावेळेस 30 गाळ्याचं आपलं टार्गेट होतं, ते केलं आपण। आणि आज सगळे गाळे महिलांना वाटप केले, त्याचा लकी ड्रॉ काढला आणि वाटप झाले। आणि अजून जरी काही महिला जर आल्या तर आपण अजून सुद्धा काय म्हणून त्यांना देऊ। आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा आणि सगळं साई भक्तांनी, शिर्डी ग्रामस्थांनी आणि सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा हे मी सगळ्याला आव्हान करतो। ओम साईराम। साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा रामनवमी उत्सव 2026च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। या वर्षीचे आपले अध्यक्ष श्री संजय अप्पा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा रामनवमी उत्सव पार पडत आहे आणि त्या कार्यक्रमातीलच एक भाग म्हणून हा फूड फेस्टिवल सालाबादाप्रमाणे याही वर्षी पार पडत आहे। तर या फूड फेस्टिवल मध्ये अतिशय सुगरण अशा महिलांनी सहभाग घेतलेला आहे। आपली जी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे त्या खाद्य संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे सर्व पदार्थ आपल्याला एकाच ठिकाणी चाखायला मिळणार आहेत। तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। प्रत्येक ही जी महिला आहे ही महिला स्वतःच्या हाताने पदार्थ बनवून या फूड फेस्टिवल मध्ये तयार करणार आहे। जशी एखादी माता रोजच्या याच्यामध्ये घरामध्ये आपण एखादा पदार्थ बनवतो आणि घरातल्यांना खाऊ घालतो आणि तो खाल्ल्यानंतर घरातल्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद आपल्याला इथे साई भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळणार आहे। तर सगळ्यांनी या फूड फेस्टिवल मध्ये या, भेट द्या, प्रत्येक फूड स्टॉलवर जा, प्रत्येक स्टॉलवरच्या पदार्थाचा सगळ्यांनी आस्वाद घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि माझ्या या सर्व महिला भगिनींना फक्त मला एक सूचना करायची आहे की ज्यावेळेस आपण हे पदार्थ इथं बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण काही काळजी घ्यायची आहे की स्वच्छता राखायची आहे, डस्टबिन ठेवायचं आहे। आपण जे तेल वापरतो, जसं घरी आपण करतो ना पदार्थ, घरी जी काळजी घेतो आपण आपल्या घरातल्या लोकांची, तीच काळजी आपण इथे घ्यायची आहे। आणि तो पदार्थ जास्तीत जास्त कसा आपण स्वच्छता राखून करू याची काळजी घेऊ, कारण हा पदार्थ खाल्यानंतर कोणालाही त्रास होता कामा नये। जर कोणाला त्रास झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर राहील, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही सगळे इथं आहोतच। आज आम्ही जे रामनवमी निमित्त महिलांसाठी फूड स्टॉल लावण्यासाठी जी हे करून दिली आहे त्यासाठी महिलांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे इतकं उत्स्फूर्तपणे भाग घेतला। आम्ही 30 स्टॉल ठेवली होती तर 50 महिलांची नावं आली, पण गॅसची उपलब्धता नाही। काही लोकांना थोडे गॅसमुळे याच्यावर प्रॉब्लेम झालाय म्हणून त्याच्यातल्या काही कट झाल्यात। तरी पण 30 महिला आता इथं हजर आहेत की ज्या शिर्डी बचत गटातर्फे आणि काही घरगुती ज्या 5 वर्षापासून या स्टॉल मध्ये भाग घेतात। 5 वर्षापासून उत्स्फूर्तपणे त्या इथे सगळं सहभागी होऊन सगळं हे करतात। घरगुती महिला ज्या घरचे सगळे प्रोडक्ट घेऊन स्वतःच्या हाताने बनवून एकदम सुंदरपणे आणि एकदम स्वच्छ अशा याच्यात ते खाऊ घालणार आहेत लोकांना। तर शिर्डी ग्रामस्थांनी सगळ्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी या फूड स्टॉलला सगळ्यांनी भेट द्यावी ही माझी विनंती आहे। मी प्रणाली जोनकर
आता या रामनवमीच्या स्टॉल मध्ये सध्या महिलांचा खूप उत्साह दिसतोय. माझा एक स्टॉल आहे सुकाळ ड्रायफ्रुट्स नावाने. आपलं सगळं आपण नक्की भेट द्या, आवर्जून या आणि सगळ्या महिलांचा नक्की उत्साह वाढवा. सगळ्यांना खूप आनंद वाटेल.